नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती. आता मात्र मे महिना सुरू झाल्यानं आंब्यांची आवक सुद्धा कमी झाली आहे. तर महाराष्ट्रातील आंब्याचा सीझन संपत आलाय आणि पुढील आठवड्यापर्यंत हापूस आंब्यांची आवक होणार असल्याचं व्यापारी म्हणतायत. कोकणातील हापूस आंब्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात एपीएमसी बाजारात होत होती, पण बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला सुद्धा बसलाय. त्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील हापूसची फक्त शेवटची आवक होणार आहे आणि इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. संपत आलेला आहे. सध्या आवक फक्त 10% आलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत जास्त आपला महाराष्ट्राचा आंबा संपून जाईल. आता हापूस सध्या काय रेट आहे आणि कशा प्रकारची मागणी आहे? मागणी तर आहे चांगली, मागणीचा बद्दल काय वाद नाही, पण आवक जी महाराष्ट्राची आहे ती घटत चाललेली आणि गुजरात आणि कर्नाटकच्या आंब्याने त्याची जागा थोडीफार घेतलेली आहे. किती गाडीची आवक आहे आता? गाडीची आवक असं तसं स्पेसिफिक असं सांगता येणार नाही, परंतु कर्नाटकवरून एक 30,000 क्रेट 30 ते 35,000 क्रेटची आवक आहे आणि गुजरातवरून एक सर्वसाधारण 2 ते 3,000 4,000 क्रेटची आवक आहे. काय रेट आहे? सर्वसाधारण 50 रुपयापासून ते 120 रुपये किलो पर्यंतचे रेट. आणि महाराष्ट्राचे जो हापूस त्याचा रेट काय आहे? त्याचे सर्वसाधारण 200 पासून ते 600 रुपये डझन पर्यंत रेट आहे.